अंघोळ झाल्यावरती सर्वात आधी चहा प्यायला कोणाला कोणाला आवडतं, मला तर खूप आवडतं आणि हा माझ्या डेली रुटीनचा एक भागच आहे. अंघोळ झाल्यावरती मी सर्वात आधी चहा पिते, मग बाकीची कामं. प्रिशूला म्हटलं 2 मिनिटं जा तू बाथरूममध्ये, मी तुझे कपडे घेऊन येते, मग तुला अंघोळ घालते. आणि तेवढ्यात तो जाऊन डायरेक्ट बादलीमध्येच बसला. आता याला काय म्हणावं काय माहिती. सर्व कामं वगैरे आवरून घेतले. त्यानंतर मग आलो होतं नाशिकला माझ्या ननंदबाईंच्या घरी. त्यांच्या घरी वास्तुशांतीचा छोटासा कार्यक्रम होता घरातल्या घरातच, तर तिकडे आलेलो होतो. देवाचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मस्त असं सगळ्यांसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि मस्त असं जेवण वगैरे केलं. आणि आता इथल्या जेवणामध्ये आज इथे डाळ भात काही नव्हता, त्यामुळे पुढे काय झालं ते मी तुम्हाला सांगतेच. नाशिकला खूपच पाऊस येत होता, पण सिन्नरचं वातावरण मात्र खूपच मस्त झालेलं होतं. मग एवढं छान वातावरण बघून म्हटलं चला आपण मस्त एखादा चक्कर मारून येऊया. आणि चक्कर मारायला जायचं म्हटलं की क्रिशू माझ्या आधी सर्वात पुढे निघतो, कारण तो माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड असतो चक्कर मारायला जायचं म्हटलं की. त्यानंतर घरामध्ये आल्यावरती बघा इथे मी वरण भात बनवत होते. का तर मिस्टर म्हटले की सकाळी जेवणामध्ये काही वरण भात नव्हता, म्हणून मग तू वरण भात बनव. आता हे काय लॉजिक आहे हे मला नाही माहिती, पण मग त्यांनी मला बनवायला लावलं. म्हटलं चला मी पण तुमची फरमाईश पूर्ण करते, म्हणून मग मी पण इथे वरण भात बनवायला घेतला. मस्त असं वरण बनवून तयार झालेलं होतं. त्यासोबतच मस्त तोंडी लावायला सोयाबीनची भाजी होती. आता हे कॉम्बिनेशन मी माझ्या माहेरी पण बनवत आले होते आणि तेच मी इकडे पण कंटिन्यू केलेलं होतं. मस्त असं जेवण केलं. त्यानंतर मग मस्त गप्पा मारत मारत मस्त आमच्या दिवसाचा शेवट केला. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.